वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक वेलकम. आज आपण आपल्या BMS सेकंड इयरमधील द्रव्यगुण या सब्जेक्टमधील एक महत्त्वाचं द्रव्य पाहणार आहोत, ज्या द्रव्याचं नाव आहे पलाश. आज आपण पलाश या द्रव्याविषयी माहिती पाहणार. सर्वात आधी याला पलाश का म्हणतात? ज्या वृक्षाचे पत्र हे उत्तम गुणात्मक असतात, पत्र हे उत्तम गुणात्मक असतात म्हणून त्या द्रव्याला पलाश असे म्हणतात. या ज्या डायग्राममध्ये दिसणारी जी वनस्पती आहे, ही कशाची वनस्पती आहे? पलाश. चला तर मग अशा या पलाशविषयी अधिक माहिती पाहूया. पलाशला हिंदीमध्ये डाक वृक्ष, मराठीमध्ये पळस, इंग्लिशमध्ये बुटिया ट्री किंवा पॅरोट ट्री म्हणतात आणि याचं लॅटिन नाव आहे बुटिया मोनोस्पर्मा आणि याची फॅमिली आहे फॅबेसी. फॅमिली काय आहे? फॅबेसी. जेव्हा जेव्हा आपल्याला पलाश हे द्रव्य दिलं जाईल त्यावेळेस आपण पलाशचा उच्चार पलाश न करता पळाले असं लक्षात ठेवायचं. पळाले का? कारण याद्वारे आपण खूप साऱ्या गोष्टी लक्षात घेणार आहोत. पलाश म्हणजे काय? पळाले. चला तर मग याची फॅमिली लक्षात कशी ठेवायची ते पाहूया. पलाशची फॅमिली काय आहे? फॅबेसी. FABAC फॅबेसी. या फॅबेसीलाच F म्हणजे फ्रेंड, लक्षात ठेवण्यासाठी फ्रेंड काय झाले? फ्रेंड पळाले. फ्रेंड काय होतात? पळून जातात. फ्रेंड पळाले. यावरून लक्षात कसं ठेवायचं? फ्रेंडवरून फॅबेसी आणि पळालेवरून पलाश. फ्रेंड पळाले. पलाशची फॅमिली काय आहे? फॅबेसी. हा क्वेश्चन PGच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला आहे की पलाश या द्रव्याची फॅमिली कोणती आहे? तर पलाशची फॅमिली फॅबेसी. चला तर मग अशा या पलाशचे पर्यायी नाव पाहूत. पलाशचं पर्यायी नाव आहे किंशुक. पलाशला किंशुक असे म्हणतात. का किंशुक म्हणतात? कारण की पलाशचे पुष्प हे पोपटाच्या चोची समान दिसतात. पोपटाच्या चोची समान असतात. पलाशचे जे पुष्प आहेत ते पोपटाच्या चोची समान असतात म्हणून याला किंशुक असे म्हणतात. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, हे काय आहे? पलाशचं पुष्प. पलाश पुष्प आहे आणि ही आहे पोपटाची चोच. पॅरोट ट्रंक म्हणजेच पोपटाची चोच. कलर तुम्ही पाहू शकता, शेप तुम्ही पाहू शकता. म्हणजेच पलाशचे पुष्प पोपटाच्या चोची समान दिसतात. पोपटाच्या चोची समान दिसतात म्हणून याला पलाशला दुसरं नाव काय दिलं जातं? किंशुक असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट रक्तपुष्प. रक्त म्हणजे काय? लाल. पुष्प म्हणजे फूल. तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकतात पलाशचे पुष्प कसे आहेत? लाल रंगाचे आहेत, लाल वर्णाचे आहेत. म्हणजेच काय? रक्तवर्णाचे आहेत म्हणून याला नाव दिलं जातं रक्तपुष्प. याचा वापर यज्ञामध्ये केला जातो. यज्ञ काष्टसाठी वापर केला जातो. यज्ञ म्हणजे होम हवन आणि काष्ट म्हणजे लाकूड. यज्ञामध्ये वापरणाऱ्या लाकडाला काय म्हणतात? याज्ञिक. यज्ञामध्ये याचा वापर केला जातो म्हणून याज्ञिक. ब्रह्मवृक्ष हा ब्रह्मदेवाचा वृक्ष आहे. ब्रह्मदेव का वृक्ष यानी ब्रह्मदेवाचा वृक्ष आहे किंवा ब्रह्मदेवाला प्रिय वृक्ष आहे. वाथर वाताचा शमन करतो म्हणून वाथर. आणि समिंदर म्हणजेच यज्ञकाष्टमध्ये याची लाकडं वापरतात म्हणून याला समिंदर असे पण म्हणतात. लक्षात कसं ठेवायचं ते आपण पाहूया. लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला माहिती आहे आपण पलाशला काय लक्षात ठेवलं होतं? पलाश बरोबर पळाले.
पलाश बरोबर पळाले. पहिलं पर्याय नाव लक्षात ठेवण्यासाठी आपला पोपट काय झाला? पळाला. आपला पोपट पळाला. यावरून पोपट म्हणजे किंशुक आणि पळाला म्हणजे पलश. आपला पोपट पळाला, पलाश. त्यानंतर दुसरं वाक्य ब्रह्मदेव यज्ञाच्या भीतीने पळाला. ब्रह्मदेव यज्ञाच्या भीतीने पळाला. लक्षात ठेव, ब्रह्मवृक्ष यज्ञ याज्ञिक आणि पळाला म्हणजेच पलाश. ब्रह्मदेव यज्ञाच्या भीतीने पळाला. वाथर पळताना काय वाढतो? तर वात वाढतो. पळताना काय वाढतो? वात वाढतो. परंतु म्हणून वात जो वाढलेला वात आहे त्याला कमी करण्यासाठी काय वापरलात? पलाश. पलाश वाथर, वात शमन. अशा पद्धतीने आपण पलाशचे पर्याय नाव पाहिले. पर्याय नावामध्ये किंशुक, रक्तपुष्पक, याज्ञिक, ब्रह्मवृक्ष, वाथर, समिंदर. यापैकी किंशुकवर एकदा PGच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला आहे. त्याच पद्धतीने याज्ञिकवर देखील क्वेश्चन आलेला आहे. आणि ब्रह्मवृक्ष, पलाशचे जे काही पर्याय नाव आहेत ते खूप IMP आहेत फॉर MCQ एक्झाम. ते लक्षात कसे ठेवायचे ते पण आपण पाहिले. पोपट पळाला, पोपट किंशुक, पळाला पलाश. ब्रह्मदेव यज्ञाच्या भीतीने पळाला. ब्रह्मदेव, ब्रह्मवृक्ष, याज्ञिक, पलाश. आता पलाशचं रसपंचक पाहूया. रसपंचक ऑफ पलाश. सुरुवातीला रस, पलाश कटू प्लस तिक्त प्लस कषाय. कटू, तिक्त प्लस कषाय. त्यानंतर आहेत गुण, लघु प्लस वृक्ष. विपाक आहे कटू आणि वीर्य आहे उष्ण. लक्षात कसं ठेवायचं? कटूसाठी C, तिक्तसाठी T आणि कषायसाठी K. CTK. पळताना काय सिटी वाजवतोस? पळताना काय सिटी वाजवतोस? पळताना म्हणजेच पलाश. काय वरून K म्हणजेच कषाय. C वरून कटू आणि T वरून तिक्त. पळताना काय सिटी वाजवतोस? आपल्याला माहिती आहे कटू, तिक्त, कषाय या रसांचा विपाक कटू आणि वीर्य काय असतं? तर उष्णवीर्य असतं. आता पाहूया दोषघ्नता. पलाश कोणत्या दोषावर कार्य करतं ते पाहूया. दोषघ्नतामध्ये कफ वात शामक. लक्षात ठेवण्यासाठी खूप इझी. आपण पलाशला काय लक्षात ठेवलं होतं? पळाला किंवा पळाला. कपसाठी K, वातसाठी V म्हणजेच विराट कोहली पळाला. विराट कोहली काय झाला? पळाला. विराट कोहली पळाला. यावरून V वरून वात शामक, कफ वरून कफ आणि पळालावरून पलाश. विराट कोहली पळाला. अशाच पद्धतीचं सेंटेन्स आपण पर्याय नावासाठी पाहिलं होतं. ब्रह्मदेव यज्ञाच्या भीतीने पळाला. ब्रह्मदेव यज्ञाच्या भीतीने पळाला. हे कशासाठी? पर्याय नावासाठी पाहिलं होतं. ब्रह्मदेव, ब्रह्मवृक्ष, यज्ञ याज्ञिक, त्यानंतर पळाला म्हणजेच पलाश. ब्रह्मदेव यज्ञाच्या भीतीने पळाला. त्याच पद्धतीनं त्याचे दोषघ्नतेसाठी विराट कोहली
पळाला. विराट म्हणजे वाघ, कपशामक, पलाश म्हणजे पळाला. आता पलाशच्या कर्माविषयी माहिती पाहूया. पलाश हे कोणते कर्म करतो? तर कर्मामध्ये पहिल्यांदा आहे वृक्ष, वाजीकरणाचं कार्य करतो. त्यानंतर भेदनाचं कार्य करतो. दीपनाचं कार्य करतो. आणि कृमी नाशनाचं पण कार्य करतो. रोगग्नता कोणत्या व्याधीमध्ये याचा वापर केला जातो? व्रण असेल, गुल्म असेल, अर्श असेल, कृमी इत्यादी व्याधीमध्ये याचा वापर केला जातो. एक गोष्ट सांगायची राहिली, पलाशच्या पर्यायी नावामध्ये एक पर्यायी नाव खूप IMP आहे, क्षारश्रेष्ठ. पलाशला क्षारश्रेष्ठ असे पण. या क्षारश्रेष्ठावर PGच्या एक्झाममध्ये क्वेश्चन पडलेला आहे. तुम्हाला मी सांगितलं की पलाशचे पर्यायी नाव खूप IMP आहेत. पलाशचे पर्यायी नाव काय आहेत? किंशुक. आमचा पोपट पळाला. किंशुक म्हणजेच पोपट, पळाला म्हणजेच पलाश, किंशुक. त्यानंतर क्षारश्रेष्ठ, ब्रह्मवृक्ष, याज्ञी किंवा याज्ञीय हे जे पर्याय आहेत ते खूप IMP आहेत. यावर PGच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. किंशुक, क्षारश्रेष्ठ, ब्रह्मवृक्ष आणि याज्ञी. नंतर पाहूया आमयिक प्रयोग. गुल्म व्याधीमध्ये पलाशक्षारचा प्रयोग गुल्म अर्श अतिसार या 3 व्याधीमध्ये केला जातो. त्याच पद्धतीनं पलाश निर्यास याचा प्रयोग अतिसार, प्रवाहिका आणि कृमी इत्यादी व्याधीमध्ये केला जातो. मात्रा 3 ते 4 ग्रॅम ही याची मात्रा आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये पलाश या द्रव्याविषयी माहिती पाहिली. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.